बनावट नोटा चलनात आणून त्या खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी रविवारी 19 ऑगस्ट रोजी रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून नेक्सन कारसह 4,84,000 रुपये जप्त करण्यात आले। वेनेगाव तालुका माढा येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले। लक्ष्मीकांत शंकरप्पा आळगी वय 32 राहणार अक्कलकोट आणि सागर मच्छिंद्र बारोकर वय 34 राहणार देऊळगाव पुणे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, बनावट नोटा खपवण्यासाठी दोघे जण वेनेगाव येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांमार्फत मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता। रविवारी दुपारी 2च्या सुमारास वेनेगाव येथील बाजारात बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या दोघांना वेनेगाव येथील ब्रिजखाली पोलिसांनी रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून 100 रुपयांच्या 5 MA सिरीजच्या एकूण 464 नोटा आणि 9 BA सिरीजच्या 100 रुपयांच्या 20 नोटा अशा 484 नोटा, 4,84,000 रुपये रोख, बनावट रक्कम आणि कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या दोघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट नोटा प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन असल्याचा टेंभुर्णी पोलिसांना संशय आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।